उत्सव आहे कार्तिक एकादशी निमित्त आणि तब्बल 153 वर्षांपासूनची ही सर्व जातीची लोक एकवटलेली असतात, माहेरवाशीन परत येतात. आपण कसं? प्रभू श्रीरामचंद्र की जय. मला थोडं इतिहासाकडे घेऊन जायला तुम्हाला आवडेल की 12व्या शतकाच्या आधी जवळजवळ 200 वर्ष प्रामुख्याने शैव आणि वैष्णव अशा स्वरूपाचे खूप मोठे वाद हिंदू समाजामध्ये उभे राहिले. परस्परांच्या विरुद्ध लढण्यापर्यंत यांची मजल गेली. एका अर्थाने द्वैत आणि अद्वैत तत्वज्ञानांपासून हा हिंदू समाज लांब जाऊन शैव आणि वैष्णव म्हणून भांडायला लागला. त्यावेळेलाच एक वेगळ्या प्रकारच्या विचारपीठाची गरज आहे असं संतांना वाटलं आणि त्यातून ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्यांदा ज्या पद्धतीने पांडुरंगाची एक महाराष्ट्रासाठी एकमेव दैवत म्हणून स्थापना केली, द्वैत आणि अद्वैत शैव आणि वैष्णव या सगळ्यांचं दैवत म्हणून याच्याकडे बघणं, त्या ठिकाणी वारीला जाणं, वारीला जाताना सात्विकता शुचिता ही पाळणं, त्यातून वर्षभरासाठी हरिपाठ करून समाजाला व्यसनापासून लांब नेणं, अशा पद्धतीने 700 वर्ष लाखो लोक वारीला जाऊन पंढरीला जाऊन शैव आणि वैष्णव असा मतभेद विसरले. या आत्ताच्या पिढीला तर शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये प्रचंड मतभेद होते हे माहिती देखील नाही. वारी हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा आत्मा बनला. गणपतीचा उत्सव हा महाराष्ट्र नव्हे तर देशाचा बनला. थोडक्यात निद्रिस्त हिंदू समाजाला वेगवेगळ्या पद्धतीने संतांनी जागृत केलं. त्याचं पहिलं प्रतीक आपल्या गावात 153 वर्षापूर्वी संत आप्पा महाराजांनी सुरू केलं. आज हा जो रथोत्सव आहे, तर रथ पालखी आणि प्रभू रामाचा उत्सव कार्तिक एकादशीला सुरू करण्याचं प्रामुख्याने कारण असं म्हणजे 4 महिने विष्णू निद्रिस्त असतात आणि 4 महिन्यानंतर आज कार्तिक एकादशीला त्यांचं उत्थान होतं आणि नंतर पुढे समाजाचे देशाचे सर्व व्यवहार सुरळीत पार पडतात अशी मान्यता असल्यामुळे हा रथ कार्तिक एकादशीला निघतो आणि निद्रिस्त समाजाला देखील जागृत करण्याचं काम करतो, असा मूळ याचा भाव आहे. यात 12 बलुतेदारांना काम वाटून दिलेलं आहे आणि सर्व समाजाचा हा लोकोत्सव हिंदू धर्माला जोडून ठेवतो. हिंदू धर्म मुळातच सहिष्णू असल्यामुळे त्यावेळेला मुस्लिम समाजाच्या लोकांनाही आपलंसं करून घेण्यासाठी या ठिकाणी एका पीरावरती चादर चढवणे, फुलांची चादर चढवणे, मुस्लिमांनाही बरोबर घेऊन चालणे, असं हे अद्भुत काम मागच्या 150 वर्षापासून चालू आहे. मला असं वाटतं की संतांनी सुरू केलेली ही परंपरा या देशाची, या हिंदू समाजाची, या भारतवर्षाची अखंड चालण्यासाठी आगामी काळात आजच्या दिवशी आपण प्रेरणा घ्यावी. हा या दिवसाचा दर्शनाचं महात्म्य असं मला वाटतं. धन्यवाद.